तुमचा जो ॲप आहे ना, तो खरंच खूप चांगला आहे. लाईक त्यांनी त्यांनी पण मला खूप हेल्प केली. तो एकदम कॉम्प्रेहेन्सिव्ह सगळं आपल्याला मिळतं तिथे. हम्म, आणि मला अजून एक छान वाटलं, तुम्ही गेस्ट स्पीकर्स आणले होते हम्म, फॉर लेट्स से मशीन लर्निंग, फॉर मशीन हम्म, लर्निंग AIDS. सो ब्रांचेसचे इन्फॉर्मेशन जर तुम्हाला पाहिजे असेल, सो तुम्ही त्यांना पर्सनल क्वेश्चन सांगू शकता, ते तुम्हाला right. आन्सर करतात. तो ते मला खूप छान वाटलं. यू अपडेटेड ऑन एव्हरीथिंग, लाईक जसे जेव्हा स्पेशली ऑन स्पॉट राऊंड अँड ऑल दॅट, तर जेव्हाही नवीन कॉलेजेसचे फॉर्म यायचा, शेड्यूल यायचा, सो तुम्ही आम्हाला अप टू डेट ठेवायचे. आणि जे पण आपले छोटे छोटे क्वेरीज असतात, जे बाकीच्याकडून आपल्याला त्याचे आन्सर्स नाही मिळत, लाईक देर आर व्हेरी पर्सनल क्वेश्चन्स अँड ऑल दॅट. सो ते तुम्ही त्यात खूप जास्त हेल्प झाली. आणि खरंच खूप छान एक्सपिरियन्स होता. गुड मॉर्निंग संग्राम. थँक्यू तू जॉईन केला आज गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी सकाळी. आणि आजचा जो ऑब्जेक्टिव्ह आहे आपला, तुझा जो एक्सपिरियन्स होता मागच्या वर्षीचा आमच्यासोबत काउन्सिलिंगचा, तो जाणून घ्यायचा आहे. सो माझं नाव संग्राम धनावत आहे. आणि आय एम फ्रॉम बुलढाणा लोकली. आणि मी आता पुण्यात आहे. आय मीन COEP, फर्स्ट इयर ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग इज माय ब्रांच. आणि मी जेई दिली होती. CET मी नव्हती दिली. आय डोंट नो वाय. आणि जेई मध्ये माझे 97% होते, जेई मेन्समध्ये. आणि त्यामध्ये मला NIT श्रीनगरमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मिळाली होती. बट इथे थ्रू जी आपली महाराष्ट्राची काउन्सिलिंग प्रोसेस होती, त्यामध्ये मला स्पॉट राऊंडमध्ये लकीली COEP मिळालं. COEP मध्ये इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग. सो मी तीच घेतली, इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग इन COEP. ओके. तर भरपूर प्रश्न आहेत इनफॅक्ट ह्या एकाच तुझ्या इंट्रोडक्शन मध्ये, की वाय डिड यू नॉट ऑप्ट फॉर सीईटी, वाय डिड यू नॉट गो फॉर NIT, आणि वाय डिड यू प्रिफर COEP किंवा हे सगळं. तर सीईटी, लेट्स बिगिन विथ द फर्स्ट वन. सीईटी का नाही दिली? म्हणजे असं काही तुझा फोकस होता की तुला IIT NIT कडेच जास्त एम्फोसिस करायचा आहे वगैरे? हां सर, बेसिकली मी 11th-12th मध्ये जेईचंच प्रिपरेशन केलं होतं. जेई माझा मेन फोकस होता. बट असं नव्हतं की मी सीईटीला लाईक द्यायची होती मला सीईटी मला. बट द थिंग वॉज की मी फॉर्म नाही भरू शकलो. ओके. जेव्हा मला कळालं की मला फॉर्म भरायचा आहे, तर तेव्हा डेडलाईन निघून गेली होती. सो आय ओके. डीपली रिग्रेट दॅट. बट इट्स ओके. आणि हां, दॅट वॉज लाईक त्यामुळे मी सीईटी नाही दिली. ओके. आणि आय थिंक कॅप मध्ये तुला वेगळी अलॉटमेंट होती, राईट? कॅप मध्ये PCCO होती का अलॉटमेंट तुझी? येस सर, ENTCC? PCCOई ओके. होती. ओके. कॅबमध्ये मला PCCOई मिळालं होतं. आणि स्पॉटमध्ये मला नंतर मग आधी VIT मध्ये AIML AIDS मिळाला, राईट? AIDS. आणि आणि जेव्हा मी COEPचा पण फॉर्म भरला होता स्पॉटसाठी, सो हा. त्यामध्ये मला इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग मिळालं. राईट. येस. तर मग तू जेव्हा कॅप मध्ये आपल्या महाराष्ट्र सीईटीच्या प्रोसेसमध्ये पॅरलली म्हणजे होता, पार्टिसिपेट करत होता, तेव्हा तू IIT NITच्या प्रोसेसमध्ये सुद्धा इन्व्हॉल्ड होता का? जसं तू म्हणाला NIT तुला एक श्रीनगरमध्ये भेटत होती इलेक्ट्रिकल, तर तेव्हा तू तिथे सुद्धा म्हणजे पैसे पे करून ती सिक्युअर केली होती, की टोटली तू सीईटी वरच डिपेंडेंट होता? नाही सर, ती सिक्युअर केली होती मी. ओके. सो NIT श्रीनगरमध्ये मला जेव्हा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मिळालं होतं, तेव्हा मी ती सिक्युअर केली होती. आणि द थिंग वॉज की ज्या इव्हनिंगला मला हे मिळालं इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, COEP. त्याच्या नेक्स्ट मॉर्निंगला, त्याच्या नेक्स्ट डेला, द थिंग वॉज की यू हॅव टू रिपोर्ट टू NIT श्रीनगर फॉर कन्फर्मिंग युअर ऍडमिशन ऑन ऑल द ओके. डॉक्युमेंट्स. सो लकीली आय गॉट इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग. सो मी तिथे नाही गेलो. सो आय ओके. गॉट दिस. तसं त्यांच्या कॅन्सलेशन पॉलिसी कशा होत्या NIT श्रीनगरच्या? म्हणजे सपोज तू रिपोर्ट नसतं केलं तर केव्हापर्यंत कॅन्सल करू शकला असता तू? एनी आयडिया अबाउट? नो सर, आय थिंक तुम्ही जर रिपोर्ट नाही केलं, दॅट मीन्स युअर प्रोसेस इज कॅन्सल. ओके. ओके. लाईक ठीक तुमची ऍडमिशन कन्फर्म तेव्हा होईल जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट्स तिथे सबमिट करणार. आहे. राईट. सो जर तुम्ही त्या डेट गिवन स्लॉटवर डॉक्युमेंट सबमिट नाही केले, दॅट मीन्स युअर ऍडमिशन इज कॅन्सल्ड. फेअर इनफ. आणि म्हणजे ह्याच सिक्वेन्स मध्ये जो लास्ट प्रश्न असणार तो हा आहे की वाय डिड यू ऑप्ट फॉर COEP अँड नॉट NIT श्रीनगर? जस्ट बिकॉज इट इज इन श्रीनगर, जम्मू अँड काश्मीर, किंवा यू थॉट दॅट COEP इज अ मच बेटर कॉलेज? और म्हणजे डेफिनेटली खूप सारे लोक COEP VJTला IIT सोबतही कम्पेअर करणारे आहेत, नो डाऊट. बट व्हॉट वॉज युअर रॅशनली बिहाइंड इट? येस, लोकेशन वॉज नॉट द मेन फॅक्टर, बट या COEP इज बेटर सर. नाही, डेफिनेटली. आणि आता जेव्हा तू एक वर्ष ऑलमोस्ट होत आला आहे,
So how has been your experience in this 1 year with COEP? So it's really good. Like I'm enjoying engineering. I don't know. And खूप छान आहे. लाईक सीओबी मध्ये माझा एक्सपिरियन्स खरंच छान आहे. माझा पर्सनल एक्सपिरियन्स खूप छान आहे. आणि एव्हरीथिंग इज रिअली गोइंग गुड. एक्झाम्स आर रिअली गोइंग गुड. आणि बाकीच्या ऍक्टिव्हिटीज पण इथे इथे खूप होत. लाईक एक्सपोजर खूप आहे बाकीच्या ऍक्टिव्हिटीजला. देर आर मेनी क्लब्स. सो इट्स रिअली गुड. सीओबी इज गुड. ओके, एक लीडिंग क्वेश्चन जस्ट याला की म्हणजे आय एम अज्युमिंग की सपोज एक दुसरा स्टुडंट तुझा ऐकत असणार तर त्याच्या मनात हा प्रश्न येऊ शकते की यू माइट हॅव प्रिफर्ड कॉम्प्युटर सायन्स और आय टी ब्रांचेस ऑफ लोअर रँक कॉलेज रादर दॅन गोइंग फॉर सीएपी इन्स्ट्रुमेंटेशन. तर ह्या व्हॉट इज युअर आन्सर टू दिस? So yes, I am inclined towards software field, but I just wanted to explore more domains, other domains. So the thing with instrumentation and control engineering was that it is a mixed branch. It also involves few parts of software engineering, few electrical, electronics, instrumentation, and all that. So that's why I opted for instrumentation rather than going for uh, AI, ML, or AIDS, the other branches which I was getting. So राईट. आणि इफ यू कुड जस्ट थ्रो सम लाईट ऑन तुमच्या सिनियर्सला कसं एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज आहे फ्रॉम द सेम ब्रांच? yeah, placement is really good. Actually, we are only 50 students in ओके. instrumentation, so intake is really small. So placement is good. Actually. आणि दे हॅव ऍक्सेस टू ऑल द कंपनीज फ्रॉम डिफरंट डोमेन ऑल्सो. Yeah. म्हणजे दे कॅन ऑप्ट फॉर कॉम्प्युटर सायन्स प्लेसमेंट्स ऑल्सो इफ दे वॉन्ट टू. Yes, sir. There's no राईट. restriction. Huh? वाय एम आस्किंग दिस इज कारण की हे जी क्लॅरिटी आहे ही खूप इम्पॉर्टंट आहे जी मॅक्झिमम मुलांना नसते. आणि त्यांना असं अवेअरनेस नसल्यामुळे ते माइट नॉट ऑप्ट फॉर अ ब्रांच लाईक इन्स्ट्रुमेंटेशन, बट Yes, sir. दॅट वुड लीड टू मिसिंग आउट ऑन अ कॉलेज लाईक सीयूपी विच इज अ वन्स इन अ लाईफ टाइम अपॉर्च्युनिटी इन फॅक्ट. Yes, sir. राईट. Yes. ठीक आहे. तर संग्राम, कमिंग बॅक, ह्या जसं तुम्ही आमची काउन्सिलिंग सर्व्हिस ऑप्ट केली तर याच्यात तुमचा एक्सपिरियन्स कसा होता ओव्हरऑल? So experience was really smooth actually. You updated on everything. Like जसे जेव्हा स्पेशली ऑन स्पॉट राउंड अँड ऑल दॅट, तर जेव्हाही नवीन कॉलेजेसचे फॉर्म यायचा, शेड्यूल यायचा, सो तुम्ही आम्हाला अप टू डेट ठेवायचे. आणि जे पण आपले छोटे छोटे क्वेरीज असतात जे बाकीच्या कडून आपल्याला त्याचे आन्सर्स नाही मिळत, लाईक देर आर व्हेरी पर्सनल क्वेश्चन्स अँड ऑल दॅट. सो ते तुम्ही त्यात खूप जास्त हेल्प झाली. आणि खरंच खूप छान एक्सपिरियन्स होता. लाईक आय एम थँक्यू. लकी की मी तुम्हाला इंटरनेटवर शोधलं आणि तुम्हाला कॉन्टॅक्ट केलं. थँक्यू सो आय मच. फील ग्रेटफुल. सेम इयर. तर बेसिकली तू पीसीसीओई मध्ये कॅप थर्ड पर्यंत ऍडमिशन होती म्हणजे नॉट सिक्युअर्ड बट अलॉटमेंट होती, तर ती सिक्युअर नव्हती केली राईट, म्हणजे फीज नव्हती पे केली बिकॉज यू हॅड अदर अलॉटमेंट्स. येस सर. आणि मग तू कुठल्या कुठल्या कॉलेज ऑप्ट केले होते फॉर नॉन कॅप? सीएपी, व्हीआयटी, व्हीडब्ल्यूआयटी अँड एसपीआयटी ऑल्सो आय थिंक. येस सर. SP, PICT, VIT, VIIT, and COEP was also. तर मग व्हीआयटी मध्ये तर झाल्याच होत्या अलॉटमेंट इन एआयडीएस. आय थिंक पीआयसीटी मध्ये सुद्धा इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन पॉसिबल होतं ना तुला? Yes sir. Yes. आणि एसपीआयटी मध्ये सुद्धा इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन पॉसिबल झालं असतं. हां, ते पॉसिबल झालं असतं. When you have options like PICT, ENTC, or maybe SPIT, ENTC, in that case, how do you compare that college branch with COAP instrumentation? Sir, as I said, like yeah, the branch is like really vast. You get a lot of things to explore in this branch. Right. So this was the main reason I opted for instrumentation and control engineering. And I was not sure I'll get ENTC in other Right. branches, other colleges. So this was the reason. ओके. आणि मला हे विचारायचं की जसं तुझ्या केसमध्ये यू हॅव अ व्हेरी युनिक केस बिकॉज तू सीईटी नव्हती दिली अँड वी वर टोटली डिपेंडेंट ऑन ऑल इंडिया स्कोर विच इज जेडब्ल्यू. आणि आपल्यासाठी जेडब्ल्यूचीच प्रोसेस इम्पॉर्टंट होती. आणि हे जितकेही कॉलेजेसची अलॉटमेंट होत होते तुला हे सगळे जेडब्ल्यू थ्रू होत होते. तर नॉन कॅपमध्ये ऑल इंडियाची जी अलॉटमेंट आहे ती थोडी एक्सप्लेन कर आम्हाला. म्हणजे बेसिकली सपोज नॉन कॅप प्रोसेसमध्ये तू गेला कुठल्याही कॉलेजमध्ये, मे बी व्हीआयटी असू शकते, सीओएपी, पीआयसीटी एक्सेट्रा, तर तिथे जेव्हा नॉन कॅपची अलॉटमेंट होते तर ऑल इंडियावाल्यांचं वेगळं क्यू असते की त्यांना सीईटी सोबत मर्ज करतात. हाऊ डज इट हॅपन ऑन द ग्राउंड? सर मला सीओईपीचा एक्सपिरियन्स आहे. हा. सो इथे 10% सीट्स रिझर्व्ड होत्या ऑल इंडियासाठी. याची प्रोसेस बिलकुल वेगळी असते. लाईक
जर तुमच्याकडे दोन ऑप्शन असतात, ऑल इंडिया आणि सीईटी. राईट. सो माझ्याकडे तर एकच होता. राईट. तर यांची प्रोसेस वेगळी असते. नॉन कॅप राऊंडसाठी लाईक जे वॅकंट सीट असतात राईट. वेगळी असते, ते मर्ज नाही करत, लाईक 10% सोबत त्याला मर्ज नाही करत. ओके. नाही म्हणजे जसं आता आपले तिन्ही कॅप राऊंड संपलेले आहे, राईट, आणि सीओपीनी नॉन कॅप राऊंड म्हणजे लेट्स अज्युम त्याला ते सांगत आहे सीट्स अगेन्स्ट कॅन्सलेशन राऊंड किंवा ऑन स्पॉट राऊंड वॉट एव्हर दे कॉल इट. आणि तुम्ही एक ऑडिटोरियम मध्ये आहे आणि त्याच्यामध्ये मिक्स आहे, ऑल इंडिया वाले आणि जेडब्ल्यू वाले सुद्धा आहे. तर तुम्हाला वेगळं ऍडमिशन प्रोसेस असते तुमची, की दे कॉल आउट की आता आम्ही जेडब्ल्यू ची प्रोसेस करत आहे, आता आम्ही सीईटी ची प्रोसेस करत आहे. यू हॅव ऑलरेडी फिल्ड अप्लिकेशन फॉर्म फॉर सीओपी इन अ वे. हा. येस. सो तर जेव्हा आम्ही लेट्स से ऑडिटोरियम मध्ये जातो, तर तेव्हा तिथे फक्त सगळे स्टुडंट्स ऑल इंडियाचेच असतात. ओके. ओके. सो मग यू ती हॅड अ प्रोसेस. डिफरंट टाइम स्लॉट फॉर ऑल इंडिया. हा. येस. तर राईट. तो टाइम टाइम स्लॉटच वेगळा असतो, म्हणून सगळे तिथे ऑल इंडियाचे असतात. ठीक आहे. नॉन कॅप मध्ये तुम्ही किती वेगळ्या वेगळ्या राऊंड मध्ये पार्टिसिपेट केला, सीओईपी मध्येच की एकाच याच्यात तुम्हाला अलॉटमेंट झाली होती? सर एका ह्याच्यातच झाली. ओके. आणि मग तुझं कॅन्सलेशन वगैरे तर नव्हतं, कारण की तू सीईटी मध्ये तेव्हा व्हीआयटी सिक्युअर केली होती का तू? हो. ओके. VIT सिक्युअर केली होती. सो तिथे मग मला ते डॉक्युमेंट्स घ्यायला घेतले तिथून आणि सीओपी मध्ये दिले होते. सो तिथे ते कॅन्सल करावं लागलं होतं. कॅन्सल सीओईपीनी स्वतःच केलं होतं का त्यांच्या लॉग इन थ्रू, की तुम्हाला करायला सांगितलं होतं? नाही, ऍक्च्युली जेव्हा सीओपी मध्ये ते आपली इन्फॉर्मेशन अपडेट करतात, तर सीओपी मध्ये ऍडमिशन कन्फर्म होतो. बट पूर्ण कन्फर्म नाही होत. जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट्स देता ना सर, तेव्हा तिथे राईट. आय गेस, हा, तेव्हाच ते ऍडमिशन प्रोसेस कन्फर्म होऊन जाते. तर डॉक्युमेंट द्यावे लागले होते. तर आणि तेव्हा ते व्हीआयटी. टाइम स्लॉट या. देतात आपल्याला डॉक्युमेंट्स राईट. द्यायला. लाईक ओके. तुमच्याकडे वेळ आहे, तुम्ही त्या दिलेल्या वेळात तुमचे डॉक्युमेंट्स त्या कॉलेजकडून या कॉलेजमध्ये आणा, सीओपी मध्ये. राईट. राईट. आणि प्लीज करेक्ट मी इफ आय एम रॉंग, बट जनरली ऑडियन्स असं असते की ऍडमिशन प्रोसेसमध्ये नॉन कॅपमध्ये जे गव्हर्नमेंट कॉलेज आहे ते सगळ्यात शेवटी ऍडमिशन प्रोसेस करतात, कारण की दे नो की एनिवेज त्यांना मुलं भेटणारच आहे आणि त्यांचे सीट्स वॅकंट राहणार नाही आहे. बट जे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत त्यांचं बऱ्यापैकी आधीपासून ऍडमिशन प्रोसेस फॉर नॉन कॅप स्टार्ट होत आहे. आणि त्याच्यामुळे आय थिंक संग्राम तुला पहिले व्हीआयटी एआयडीएस अलॉट झाला आणि त्याच्यानंतर सीओपी अलॉट झालं, राईट? हाऊ वॉज युअर येस एक्सपिरियन्स सर. इन व्हीआयटी? लिस्ट शो केली होती त्यांच्या वेबसाईटवर. अच्छा, आय थिंक तुझं ते म्हणजे स्पॉट्सच्या इनिशियल राऊंड मधलं होतं जिच्यात ऑनलाईन प्रोसेस होती, ऑफलाईन प्रोसेस नव्हती. हो हो हो. ओके. ओके. हो, ती इनिशियल प्रोसेस होती. तर त्यांच्या ओके. वेबसाईटवर ते आलं होतं. हा सो ठीक आहे, म्हणजे मला, तुला ते रिअल एक्सपिरियन्स नाही आहे जो हा, व्हीआयटीचा जो. मला तो रिअल एक्सपिरियन्स नाहीये तिथे. ओके. हो. ठीक आहे. ठीक आहे. नो प्रॉब्लेम. बाकी संग्राम. सीयूईपीचा रिअल एक्सपिरियन्स आहे सर. येस, येस, डेफिनेटली, डेफिनेटली. जेव्हा तुम्ही ऑडिटोरियम मध्ये एकदा पोहोचले म्हणजे तुम्हाला तो रिअल एक्सपिरियन्स येतेच येते. तिकडे ऑडिटोरियम मध्ये भरपूर पॅनिक सिच्युएशन असणार, राईट, बाकीचे पॅरेंट्स हो वगैरे? सर, ऍक्च्युली तो खूप युनिक एक्सपिरियन्स होता. तिथे लाईक खूप जास्त स्टुडंट्स होते, पॅरेंट्स होते, आणि खूप वेळ लागला होता. ऍक्च्युली आम्ही गेलो होतो सकाळी 9-10 वाजता, आणि आम्ही बाहेर निघालो होतो सकाळच्या 4-5 वाजता. बापरे. तर मजा आली, लाईक चांगला एक्सपिरियन्स होता. डेफिनेटली. आणि त्याच्यामुळेच मी जेव्हा जितकी लोक काउन्सिलिंग घेतात त्यांना आधीपासून मेंटली प्रिपेअर करत असतो की शेवटचे 4 दिवस तुम्ही सगळं म्हणजे खाणं पिणं विसरून हा. तयार राहा. आम्ही अवेअर होतो, लाईक आम्हाला तुम्ही राईट. सांगितलं होतं, सो वी वेर अवेअर. आम्ही लाईक नो नाही, नाही, प्रॉब्लेम. अदरवाईज इट कम्स एज अ शॉक की म्हणजे बाहेर जाता नाही येत आहे, खा प्यायला काही भेटत नाही आहे आणि यू आर सिटिंग इन अ सिंगल प्लेस फॉर द लास्ट 12 आवर्स, काही प्रोग्रेस होत नाही आहे. तर द अर्लियर यू प्रिपेअर पीपल द बेटर इट इज, कारण की एक्झॅक्टली फायनान्शियल प्रिपरेशन पाहिजे आणि सायकोलॉजिकल प्रिपरेशन सुद्धा पाहिजे, की यू शुड बी एबल टू विटनेस दॅट, और मे बी यू शुड बी एबल टू सस्टेन दोज आवर्स ऑफ टॉर्चर मे बी. आणि येस. आता यू आर फॉर्च्युनेट दॅट यू गॉट अ सीट, बट मेनी टाइम्स समवन माइट नॉट गेट अ सीट. बट तरी ती प्रोसेस जी आहे, यू हॅव टू कीप ऑन डुईंग इट, मे बी यू हॅव टू गो द नेक्स्ट डे, अगेन द डे आफ्टर दॅट, आणि होप की यू गेट अ सीट इन अ गुड कॉलेज. तर डेफिनेटली, आणि तुमचे पण तेवढेच एफर्ट्स आहे कारण की यू आर देअर ऑन द ग्राउंड डुईंग एव्हरीथिंग. संग्राम, वन मोर थिंग आय वुड लाईक टू आस्क, की जेव्हा तू ऑप्ट केली आमची सर्व्हिस तेव्हा तू एक सर्टन एक्सपेक्टेशन्स ठेवले असणार मनात की मे बी हे व्हायला पाहिजे या सर्व्हिस मधनं. तर ते एक्सपेक्टेशन्स फुलफिल झाले होते का तुझे? येस सर, झाले होते. आय वुड से मला लाईक जास्त गोष्टी जे मी एक्सपेक्ट नव्हतं केलं ते पण मला लाईक मिळालं होतं. लाईक इट वॉज लाईक ओके, हे पण काउन्सिलिंग द्वारे आपल्याला मिळू शकतं. सो आय वॉज ओके. हॅपी. आणि तुला ते जे आपले इंजिनिअरिंग ब्रांचचे लेक्चर्स होते किंवा ऍप होतं,
याचं याचं तू युटिलायझेशन केलं होतं? हा हा, ऍक्च्युली हा, हे मला खूप छान वाटलं सर. तुमचा जो ऍप आहे ना, तो खरंच खूप चांगला आहे. लाईक त्यांनी त्यांनी पण मला खूप हेल्प केली. तो एकदम कॉम्प्रेहेन्सिव्ह सगळं आपल्याला मिळतं तिथे. हम्म, आणि अजून मला अजून एक छान वाटलं, तुम्ही गेस्ट स्पीकर्स आणले होते हम्म, फॉर लेट्स से मशीन लर्निंग, फॉर मशीन हम्म, लर्निंग AIDS. सो ब्रांचेसचे इन्फॉर्मेशन जर तुम्हाला पाहिजे असेल, सो तुम्ही त्यांना पर्सनल क्वेश्चन सांगू शकता, ते तुम्हाला हम्म. आन्सर करतात. तो ते मला खूप छान वाटलं. आणि ऍप पण खूप छान आहे ऍपचा. आणि आम्ही जस्ट अपडेट केलाय सध्या ऍप. जो नवीन व्हर्जन आहे, म्हणजे तुमचा जो कट ऑफ आहे तो त्याच्यात आता इन्क्लूड झालाय फॉर द नेक्स्ट इयर. सो इफ एनीवन इज वॉचिंग, यू कॅन डाउनलोड द ऍप फ्रॉम द प्ले स्टोर.